नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तलाठी भरती जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये मॅटमध्ये तुम्हाला माहिती आहे की केस सुरू आहे. तर त्याच्या संदर्भात एक ऑफिशियल नोटीस आलेली आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर ही नोटीस जी आहे, जी प्रसिद्धीपत्रक आहे, ते आहे जिल्हाधिकारी अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड आणि ठाणे. आता या जिल्ह्यांसाठी काय आहे त्याची तुम्हाला माहिती सांगतो मी. बघा, लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. आता तलाठी पदभरतीमध्ये बघा 4 जे अर्ज आहेत. मूळ अर्ज क्रमांक ओरिजिनल ॲप्लिकेशन म्हणतात OA 420/2024. त्याच्यानंतर ओरिजिनल ॲप्लिकेशन 478/2024. त्याच्यानंतर 157/2024. त्याच्यानंतर ओरिजिनल ॲप्लिकेशन 388/2024. ओरिजिनल ॲप्लिकेशन 474/2024. प्रकरणी 24/6 रोजी काय केलं की एक आदेश दिला होता. मी त्याची माहिती ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे याच्या संदर्भात. आता याच्यामध्ये सांगितलेलं की महोदय श्री भगवान रेडेकर आणि इतर 39 जणांनी काय केलं होतं की मॅट मुंबई येथे काय केलं होतं की ॲप्लिकेशन नंबर ओरिजिनल ॲप्लिकेशन 420/2024 दाखल केला आहे. या प्रकाराने अर्जदाराने तलाठी भरती 2023च्या अनुषंगाने 11/3/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादी स्थगिती मिळण्याबाबत तसेच सदर मूळ अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत पदे रिक्त ठेवण्याची विनंती केलेली आहे. सदर प्रकरणी 27/3/2023 रोजी प्रथम सुनावणी होऊन काय केलं होतं की स्टेटस क्यू मेंटेन केलेलं आहे ॲज फर ॲज द अपॉइंटमेंट्स आर कन्सर्न. म्हणजे असं असतं याच्यामध्ये काय केलं की तुम्हाला मुद्दा तर माहिती आहे. काय झालं होतं की जी मूळ यादी लागली, अपॉइंटमेंट विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं. त्याच्यानंतर हायकोर्टाने एक हे केली होती. त्याच्यामुळे काय केलं होतं की TCSने ॲन्सर की चेंज केली आणि हे ॲन्सरची की चेंज केल्यामुळे काय झालं होतं की बघा, खूप सारे विद्यार्थी असे होते की वेटिंग लिस्टमधले सिलेक्शनमध्ये गेले आणि सिलेक्शनमधले वेटिंगमध्ये गेले. तर जो प्रश्न होता इंग्लिशचा प्रश्न, त्याच्या संदर्भात हे विद्यार्थी काय केले की याच्यात गेलेले आहे, मॅटमध्ये गेलेले आहेत. तर त्याच्यासाठी काय केलं की कोर्टाने हे स्टेटस क्यू दिलेलं आहे. म्हणजे जसं तसं थांबा, पुढची प्रक्रिया थांबवून द्या, स्टेटस क्यू दिलेला आहे. आता बघा, आता याच्यानुसार सांगितलेलं आहे की पुढे काय सांगितलं की जे अर्ज क्रमांक आहेत 478/2024, त्याच्यानंतर 157/2024, 388/2024 आणि 474/2024 याप्रमाणे 29 सुनावणी झाली आहे आणि त्याचे आदेश दिलेले आहेत. आता हे आदेश बघा काय आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, लक्षात घ्या की वी व्हेरीफाईड दिस पोझिशन फॉर द लर्न काउन्सिल प्रेझेंट इन दिस मॅटर अँड कन्फर्म दॅट ॲप्लिकंट्स आर aggrieved person those whose names were included in the select list subsequently their names were deleted in the revised list. याचा अर्थ असा आहे की जे विद्यार्थी आहेत जे मॅटमध्ये गेलेले आहेत, तर ते असे विद्यार्थी आहेत ज्यांचे काय झालेलं आहे की पहिले सिलेक्टेड लिस्टमध्ये नाव होतं आणि त्यांच्या नंतर काय झालं की डिलीटेड म्हणजे डिलीट झाले रिवाइज लिस्टमध्ये त्यांचे नावं. अंडर सच circumstances the submission of learn CPO about the verification of status quo granted by the tribunal excluding the post notified PESA areas where the sub-justice in the Honorable Supreme Court of India and the respective post where names included in the select list to the excluded subsequently in the revised list. We lift our order status quo in state of government Maharashtra accordingly process to issue the appointment for the 17-18 post विच आर नॉन पेसा एरियाज इन द पार्शियल पेसा डिस्ट्रिक्ट. आता याचा अर्थ कसा आहे की बघा, जी केस टाकलेल्या विद्यार्थ्यांनी ते हे केस पेसा जे पद आहेत त्याच्यामधला एकही विद्यार्थी नाही आहे जो काय केलं की सिलेक्शन वेटिंगमध्ये गेला आणि वेटिंगच्या सिलेक्शनमध्ये गेला. आणि हे जिल्हे कोणते आहेत बघा, कोणते कोणते जिल्हे आहेत? अमरावती आहे, यवतमाळ आहे, पालघर आहे, गडचिरोली आहे, पुणे आहे, अहमदनगर आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, नाशिक आहे, जळगाव, चंद्रपूर, नांदेड, ठाणे. याच्यामधले जे नॉन पेसा पद आहेत, पेसा पद सोडून जे नॉन पेसा पद आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना काय होणार आहे की अपॉइंटमेंट भेटली जाणार आहे, लक्षात घ्या. तर आणि बाकीच्या जर गोष्टी बघितल्या तुम्ही, आता याच्यानुसार जर बघितलं तर 13 पेसा क्षेत्रातील पदे वगळता बिगर पेसा जी पदे आहेत ते भरताना माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळून जे पद वगळून आहेत ते पद काय करणार की जे पद आहेत ते जे न्यायाधिकरण मॅट आहे मुंबई खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ, त्या ठिकाणी पेसा क्षेत्रातील पदभरती करणे ठराविक पदे रिक्त ठेवण्याबाबत काय केलं होतं की वेळोवेळी आदेश दिले असल्यास त्याची शहानिशा करून सदरची पदे रिक्त ठेवून उर्वरित 13 पेसा जिल्ह्यातील पेसा क्षेत्र वगळता बाकीच्यांना काय करण्यात की
संधी देण्यात येणार. म्हणजे की जे फक्त पदांवरती जो डिस्प्यूट आहे ते सोडून काय होणार की सगळ्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर भेटणार आहेत, लक्षात घ्या. आणि पेसाची यादी आहे ही जी ऍप्लिकेशन आहे हे नंतरच याचं होणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.